सोलापूर शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंच आक्रमक झाला आहे। शहरातील विमानसेवा, पाणीपुरवठा, सार्वजनिक परिवहन, रस्ते, पूल, हद्दवाढ भागातील मूलभूत सुविधा, शिक्षण, उद्योग व IT क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर शुक्रवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित 20 ऑगस्टच्या सोलापूर दौऱ्यापूर्वी शासनाचे आणि प्रशासनाचे लक्ष या प्रश्नांकडे वेधण्यासाठी मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत जिल्हा परिषद कार्यालयाच्या पूनम गेट समोर एक दिवसीय भव्य निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। सोलापूर विकास मंचची बैठक शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या आवारातील हॉटेल समृद्धी येथे पार पडली। बैठकीत शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून प्रशासनाने ठोस आणि कालबद्ध निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। होडगी रोड येथील सोलापूर विमानतळावर सध्या सुरू असलेल्या विमान सेवा सातत्याने आणि सुरळीत सुरू राहण्यासाठी नाईट लँडिंगची सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली। विमान सेवेच्या भवितव्याशी संबंधित महत्त्वाच्या बाबींवर प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सोलापूरकरांना पुरेशी व स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला। विमानसेवा सुरू राहण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, तांत्रिक बाबी आणि संबंधित प्रशासकीय प्रक्रियांबाबत स्पष्टता निर्माण करून सोलापूरच्या हवाई वाहतुकीला दीर्घकालीन स्थैर्य मिळवून देण्याची मागणी मंचाने केली आहे। सोलापूर शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न ही बैठकीत चर्चेचा प्रमुख विषय ठरला। शहराला उपलब्ध असलेल्या पाणी पुरवठा योजनेतून दररोज ठराविक वेळेत आणि नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी स्पष्ट वेळापत्रक निश्चित करावे अशी मागणी करण्यात आली। नागरिकांना पाणी कधी मिळणार याबाबत अनिश्चितता राहू नये आणि पाणी पुरवठा व्यवस्थेत पारदर्शकता असावी यावर बैठकीत भर देण्यात आला। सोलापूर शहरातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था तातडीने सुरू करण्याबाबत ही सविस्तर चर्चा झाली। नव्याने दाखल झालेल्या बसेसची देखभाल, गुणवत्ता आणि दीर्घकालीन कार्यक्षमता याबाबत योग्य नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली। पूर्वी JNNURM अंतर्गत आलेल्या बसेसची झालेली अवस्था पुन्हा होऊ नये, तसेच नव्या बस सेवेच्या नावाखाली सोलापूरकरांची फसवणूक होऊ नये यासाठी पारदर्शक व्यवस्था, नियमित देखभाल आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी मंचाने केली आहे। कंबर तलाव परिसरातील पत्रकार भवनाजवळील पुलाचे रुंदीकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन पुलाचे काम तातडीने हाती घ्यावे अशी मागणी करण्यात आली। शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या पुलांचे आणि रस्त्यांचे नियोजनबद्ध रुंदीकरण आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले। सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागातील 2020 पूर्वी अस्तित्वात असलेल्या रहिवासी सोसायट्यांचे हस्तांतरण करून त्यांना सोलापूर महानगरपालिकेकडून मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली। पाणी, रस्ते, ड्रेनेज, पथदिवे, स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांपासून नागरिकांना वंचित ठेवणे योग्य नसल्याचे मंचाने स्पष्ट केले। सोलापूरमधील शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज, डफरीन चौकातील महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्नधान्य मिलेट सेंटर यासारखे महत्त्वाचे प्रकल्प अद्याप अपेक्षित गतीने सुरू झालेले नाहीत। रोजगार, कौशल्य विकास आणि शिक्षणाच्या दृष्टीने या प्रकल्पांना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली आहे। छत्रपती संभाजी महाराज चौक ते सोरेगाव या 54 मीटर रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे। शहराच्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याने प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन काम पुन्हा सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील विविध रस्त्यांवर उभारण्यात आलेले अशास्त्रीय व नियमबाह्य स्पीड ब्रेकर हटवावेत आणि शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणीही करण्यात आली आहे। वाहतूक सुरक्षितता आणि नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीने रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्याची मागणी करण्यात आली आहे। हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी क्रीडांगणे, उद्याने, नाट्यगृह, स्विमिंग टँक आणि नवीन बस स्थानक यासारख्या सार्वजनिक सुविधांबाबत अद्याप अपेक्षित प्रगती झालेली नसल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले। वाढत्या लोकसंख्येचा विचार करून या सुविधा निर्माण करण्यासाठी ठोस आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे। सोलापूरमध्ये मंजूर झालेल्या IT पार्कसाठी जागा आरक्षित करणे, आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि नवीन IT व इतर उद्योगांना प्रोत्साहन देणे याबाबत प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला। याशिवाय होडगी रोड रस्ता, रामलाल चौक पूल, आसरा पूल, दूषित पाण्याचा प्रश्न, सोलापूर महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार, सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 व 7 चा विस्तार, सोलापूर ते कोल्हापूर रात्रीची रेल्वे सेवा,
अवैध रिक्षांवर कारवाई आदी विषयांवरही चर्चा करण्यात आली। तसेच रॅपिडो विषय आणि महानगरपालिकेच्या विविध विकास कामांमध्ये पारदर्शकता वाढविण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये डिजिटल डॅशबोर्ड बसवून मंजूर कामे, खर्च, कामाची प्रगती, कंत्राटदार, मुदत आणि सद्यस्थिती याची सार्वजनिक माहिती नागरिकांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली। या सर्व प्रश्नांवर शासनाचे आणि प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत जिल्हा परिषद कार्यालयाच्या पूनम गेट समोर भव्य निषेध आंदोलन करण्याचा निर्णय सोलापूर विकास मंचच्या बैठकीत घेण्यात आला।